दिल्लीमध्ये सुरू असलेलं 36 दिवसाचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांना मोठं यश आलेलं पाहायला मिळत आहे। काल केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी ठाकरे बंधूंचं जल्लोष सभा या ठिकाणी होणार आहेत, कारण की विद्यार्थ्यांना मोठं यश आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे जे नेते आहेत, कधीही आक्रमक भूमिका घेत असतात, शरद कोळी ते देखील या ठिकाणी दाखल झालेत। का सांगाल, 36 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं, काल विद्यार्थ्यांना मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय, आज जल्लोष सभा आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असेल आणि ह्या महाराष्ट्राचा दलिंद्री देवेंद्र फडणवीस असेल, या लोकांनी ह्या देशाला दलिंद्री लावलेली आहे। खरंच ह्या महाराष्ट्रासह देशाचा सत्यानाश केलेला आहे। हे लोक राजकारण नेते म्हणून शासनाच्या खुर्चीवर बसायच्या लायकीचे राहिलेले नाहीत। जंतर मंतरवरती आज एवढ्या दिवस झालं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनामध्ये यांनी बळाचा वापर करून पोलीस यंत्रणेला पुढं करून त्या ठिकाणी अनेक त्यांच्यावर लाट्या चालवल्या आल्या, काट्या चालवल्या आल्या, त्यांचं हातपाय मोडण्यात आलं। अशा ह्या सरकारचा धिक्कार आहे। खरं तर मला दिल्लीतल्या पोलिसांना शहाणपण शिकवायचं आहे। त्यांची अक्कल भाजपच्या दरवाजात घाण टाकलेली आहे। खरं तर दिल्लीचे पोलीस हे भाजपचं तळवं चटणारे अवलाद आहेत। खरंच ह्या तिथल्या दिल्लीतल्या पोलिसांना आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसाचं आणि खास करून पुण्याच्या पोलीस प्रशासनाचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, पोलीस कर्मचाऱ्यांचं यांच्याकडून जरा शहाणपण घ्या। तुम्ही यांच्याकडून जरा अक्कल घ्या। तुमची जर अक्कल, तुमचा जर मेंदू मुंग्यांनी खाल्ला असेल तर आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांकडून काहीतरी ज्ञान शिका, तुम्हाला कळेल। अरे तुम्ही या सत्तेच्या जीवावरती मस्ती करू नका। तुम्ही वर्दी कशासाठी घातली? तुम्ही वर्दी जनतेचे सेवक म्हणून सेवा करण्यासाठी घातले। तुम्ही जनतेवरती, विद्यार्थ्यांवरती हल्ला करण्यासाठी नाही, लाठीचार्ज करण्यासाठी नाही। अरे वर्दी घातली म्हणजे कायदा काय तुमच्या बापाच्या घरचा आहे काय? अरे लोकशाही तुम्ही तर संपवली। खरं वर्दी घालून लोकशाही संपवण्याचं खरं कारण ही पोलीस यंत्रणा आहे। आणि त्या ठिकाणी केंद्रात बसलेला गृहमंत्री खरंच तुम्ही जातीवंत गुंडा आहे आणि तुम्ही गुंडागर्दी कशी करायची संपूर्ण देशानं बघितलंय। आता खरं तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाय। पुढचं टार्गेट हे पंतप्रधान आणि गृहमंत्री राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही। आणि ही जनता, महाराष्ट्रातली, देशातली जनता राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही। मला या ठिकाणी हात जोडून या देशातल्या सगळ्या हायकोर्टांना विनंती आहे, हायकोर्टाच्या चिपला विनंती आहे। अहो साहेब, विद्यार्थी कायद्याच्या चाकुरीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांचं पाय तोडलं, हात तोडलं, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, अश्रूच्या कांड्या फोडण्यात आला। मला आपणाला विनंती करायची आहे, तुम्ही सोमोटो केस दाखल करून घ्या आणि तिथलं कमिशनर असेल, पोलीस यंत्रणा असेल, अधिकारी असेल आणि खास करून ज्यांनी अंगावरती वर्दी घातली नाही, नेम प्लेट लावल्या नव्हत्या, अशा हरामखोर पोलिसांवर 307 प्रमाणे गुन्हे दाखल करा। अहो आमच्या 16-17 वर्षाच्या आया बहिणीवरती इज्जतेवर हात घातला, त्यांच्या कमराला पकडण्यात आलं, त्यांच्या छातीला पकडण्यात आलं। आता का सुमोटो कारवाई करत नाही? अरे सर्व न्यायाधीशांना आमची विनंती आहे, फक्त आता कायदा जर जिवंत राहायचा असेल, लोकशाही जिवंत ठेवायचं असेल, फक्त अपेक्षा तुमच्याकडून आहे, तुम्ही सुमोटो या अधिकाऱ्यावरती कारवाई करा। नक्कीच दुसरीकडे जर आपण बघितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक पोस्ट केली। काल राजीनामा झाल्यानंतर पोस्ट त्यांनी केले की भाजप तुमच्या पाठीशी आहे, अशी पोस्ट करण्यात आली। अहो काय त्या देवेंद्र फडणवीसाचं घेऊन बसलाय? काय त्यांना अक्कल आहे? अहो ह्या महाराष्ट्राचा सत्यानाश केला, हो पाक राख रांगोळी केली। अहो घरात भावभाव राहिले नाही ते त्यांनी फोडलं। त्यांच्यात गट्स असते ना, गट्स, त्यांनी असं सरकारमध्ये बसण्यासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांचे आमदार फोडले नसते, खासदार फोडले नसते। अहो या भाजपच्या नेत्याला लेकरं पैदा करायची त्यांच्यात हिंमत नाही, नामर्दाचे ते। अरे तुम्हाला लेकरं पैदा करणं होत नाही म्हणून शेजाऱ्याची लेकरं घेताय का? अरे उद्धव साहेबाची लेकरं मांडीवर खेळवताना तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही खासदार घेता, आमदार घेता आणि खुर्चीवर बसता। तुम्हाला खुर्चीवर बसायचा अधिकार नाही, लक्षात ठेवा। लवकरच ही कॉक्रोच या देवेंद्र फडणवीसाच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाहीत। नक्कीच आज जल्लोष सभा पाहायला मिळते, ठाकरे बंधू एकत्र असणारे। जल्लोष सभा नाही, या देशात दिवाळी अक्षरशः आता पावसाचं वातावरण चालू आहे, शेतकऱ्यांचे शेतीची कामं चालू आहेत, विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे, पण सगळ्यांनी आता बाजूला कामं ठेवून या विजय रॅलीमध्ये सामील झाले ते। आणि याचा दसका देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांनी घेतलेला आहे।
नक्कीच आपण जर बघितलं विद्यार्थ्यांचं मोठं यश मानावं लागेल, कारण की 36 दिवस त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. मुंबईत देखील ठिकठिकाणी आंदोलन सुरू होतं. पुणे असेल, नागपूर असेल, सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू होतं. मात्र एवढा उशीर का लावला? मुळामध्ये हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. या सरकारला मस्ती चढली होती, यांना माज आला होता, सत्तेची गुर्मी चढली होती. पण काक्रोज यांनी त्यांची सत्तेची गुर्मी आणि मस्ती आणि माज उतरवला. यांना आता पर्याय राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर कॉक्रोचने डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेतला असता. एवढ्यावरच न थांबता यांचं या देशातनं सरकार मातीत गाडलं असतं. नक्कीच हे होते शरद कोळी आपल्यासोबत, आणि त्यांनी आता म्हटलंय की पुढचं टार्गेट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं देखील त्यांनी सवाल आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामन चरणसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.